तर आज आपण बघणार आहोत आपण झिरो इन्व्हेस्टमेंट नो इन्व्हेस्टमेंट मध्ये कशा पद्धतीने हजारो लाखो आणि कधी कधी तरी करोडोचे स्टार्टअप्स जे काही असतील ना तर ते आपण चालू करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आता सध्या एआयच्या मदतीने जे असेल ना तर ते करू शकतो. तर लगेच स्टार्ट करूयात. फक्त मला एक तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे व्हिडिओ कम्प्लीट बघा, कारण ही व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकते जर तुम्ही त्या प्रोसेसला त्या प्लॅनला जर कन्सिडर केलं आणि त्या अकॉर्डिंग स्टेप्स जे असतील तर ते घेतले तर ठीक आहे. तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघत राहा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर आता बघा, मी चॅट जीपीटी वापरते माझ्या कम्प्युटरवरून. तुम्ही सेम ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून युज करू शकताय. प्ले स्टोअरला जायचं आणि चॅट जीपीटीचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. जर नाही समजत आहे तर खाली लिंक दिलेली आहे मी चॅट जीपीटीची, सिम्पली प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. आता इथे सगळ्यात पहिला तर बघा, माझी चॅट जीपीटीची हिस्ट्री खूप मोठी आहे. म्हणजे मी बऱ्याच डेली टास्क ज्या काय असतील तर त्या चॅट जीपीटीच्या माध्यमातून इथून करून घेत असते. ठीक आहे, चेक करा. त्यामुळे मला आता काय करायचं, एक फ्रेश चॅट जे असेल तर ते तयार करायचं आहे. चॅट जीपीटीला ऑलरेडी माहिती आहे की मी डिजिटल स्किल्स शिकते किंवा डिजिटल स्किल्स शिकवते, एजन्सी आहे, बऱ्याच गोष्टी, अकॅडमी आहे. तर हे भरपूर गोष्टी चॅट जीपीटीला माहिती आहेत. आणि बऱ्याच वेळेला काय असतं की तुमची जी काही हिस्ट्री असते ना त्याच्यावरती तुम्हाला जे काही रिझल्ट असतील ना चॅट जीपीटीचे किंवा एआयचे तर ते दिले जातात. त्यामुळे मी सगळ्यात पहिला प्रॉम्प्ट दिला की चॅट जीपीटी विसर की मी कोण आहे, माझं करिअर काय आहे, माझं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते विसर, आणि हा जो चॅट असेल तर तो कम्प्लिटली न्यू चॅट असेल. ठीक आहे. आता इथे आस्क एनिथिंगचा बॉक्स आहे, मी थोडंसं झूम करते. ठीक आहे, आस्क एनिथिंगचा बॉक्स येतो खाली. आता इथे आपण विचारूयात, ठीक आहे, मला काही स्टार्टअप स्टार्टअप सुरू करायचा आहे, मला स्टार्टअप सुरू करायचा आहे, त्यासाठी मला आयडियाज हवे आहेत. मोस्टली सजेस्ट झिरो और लो इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स. ठीक आहे, या तर गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. आता इथे तुम्ही डिटेलमध्ये तुमचं शिक्षण किंवा मग तुमचं इंटरेस्ट कशामध्ये आहे तर या गोष्टी ज्या असतील ना तर त्या डिटेलमध्ये तुम्ही सांगू शकताय. तर पहिला आपण आयडियाज जनरेट करूयात आणि मग त्याच्यानंतर किती पैसे कमवायचे, मग एक्झॅक्टली काय प्लॅन करायचा, महिन्याला किती वगैरे ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण माझ्यासाठी तर या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत. तुम्हाला कसं वाटतं तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर आपण चेक करूयात. तर मी काय सांगितलं बघा की मला स्टार्टअप सुरू करायचं आहे, त्यासाठी मला आयडियाज हव्यात. मोस्टली सजेस्ट झिरो और लो इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स. आता जर तुम्हाला हे प्रॉम्प्ट्स हवी असतील तर खाली कॉमेंट मध्ये प्रॉम्प्ट म्हणून मेसेज करा. डिटेलमध्ये प्रॉम्प्टची एक फाईल जी असेल तर ती मी शेअर करेन. 50 पेक्षा जास्त मेसेजेस आले तर मी नक्कीच तुम्हाला फाईल जी असेल तर ती शेअर करा. ठीक आहे, एका डेस 10 मेसेज केलेत, कॉमेंट्स केलेत तरी चालतील, पण 50 पेक्षा जास्त कॉमेंट्स आले पाहिजे. तर बघा काय आलंय की छान, जर आपण पूर्णपणे नवीन सुरुवात करत असू आणि झिरो किंवा लो इन्व्हेस्टमेंट स्टार्टअप शोधत असाल तर सर्वात महत्वाचा नियम असा आहे की पैसे कमी असतील तर स्किल, ठीक आहे, टाइम आणि मार्केटिंग वापरून व्यवसाय सुरू करा. ठीक आहे. जर तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, आता आपण सांगितलंय पैसे नाही आहेत, झिरो इन्व्हेस्टमेंट करा, मग त्याने आपल्याला काय सजेस्ट केलं बघा, पैसे नाही तर तुमची स्किल वापरा, म्हणजे तुमची कला वापरा, ती कोणतीही असेल, तुमचा वेळ वापरा आणि तुमची मार्केटिंगची स्ट्रॅटेजी. ठीक आहे, कारण स्किल आणि टाइम तर तुम्ही द्याल, पण जर तुम्ही मार्केटिंगच करत नाहीये, जर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये तर मग कसं तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जे असेल तर ते सेल होणार आहे. त्यासाठी तिन्ही गोष्टी एकत्रित वापरणं खूप महत्वाचं आहे, जे की तुम्हाला मला दोघांनाही केलं पाहिजे. तर येथे सर्व स्टार्टअप आयडियाज आहेत. तर सगळ्यात पहिला तुमची स्वतःची एक सोशल मीडिया एजन्सी सुरू करा. ठीक आहे, म्हणजे काय, इंस्टाग्राम फेसबुक हँडल करायचे वेगवेगळ्या व्यावसायिकांचे, त्यांचे कॉन्टेंट बनवायचे, रील्स बनवायचे, अपलोड करायचे, या सगळ्या गोष्टी सुरू करा. लोकल बिझनेससाठी सेवा ठेवा, म्हणजे तुमच्या जवळपासचे शॉप्स वगैरे आपण इकडे घेऊ शकतो. सोबतच आपण स्वतःच आपलं काहीतरी ऍड करू शकतो की आपण ऑनलाईन सुद्धा जे काही व्यवसायिक असतील त्यांना सुद्धा टार्गेट करू शकतो. कॉन्टेंट क्रिएशन स्टुडिओ, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅनवाचे पोस्ट बनवून देऊ शकता. युट्यूबचे थंबनेल्स, रील्स कव्हर, म्हणजे ग्राफिक डिझायनर थोडक्यात इथे माझ्या लक्षात येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी. इन्व्हेस्टमेंट तर झिरो आहे इथे, पण इन्व्हेस्टमेंट 0 to 2000 आहे, पण मला नाही वाटत 2000 इन्व्हेस्टमेंट तरी होईल. हे दोन्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि कॉन्टेंट क्रिएशन अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट पासून चालू होतात.
त्याच्यानंतर AI सर्व्हिसेस बिझनेस, ज्याच्यामध्ये आपण AI इमेजेस बनवून देतो, AI चे व्हिडिओज बनवून देतो. तर त्याच्यासाठी स्पेशल हे असतात, काय बोलतात त्याला, सॉफ्टवेअर्स असतात AI चे. ते नक्कीच तुम्हाला थोडेफार सॉफ्टवेअर, एखादं जरी सॉफ्टवेअर बाय करावं लागेल. जर तुम्ही मार्केटिंगसाठी अॅनिमेटेड, ठीक आहे, किंवा AI व्हिडिओज वगैरे बनवून देत आहे, तर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत सध्या मार्केटमध्ये, ज्याला तुम्ही प्रॉम्प्ट दिलीत ना की लगेचच तुम्हाला ते व्हिडिओ क्रिएट करून देतं. साधारण 4-5 हजार पर्यंत ते सॉफ्टवेअर्स कॉस्ट करतात. तर तेही आपण डिटेलमध्ये बघूयात. व्हॉइस ओव्हर करून देऊ शकता. त्याची जर इन्व्हेस्टमेंट त्यांनी 0 to 1000 दिली आहे. पण इथे AI व्हिडिओचा जर सॉफ्टवेअर तुम्हाला घ्यायचं असेल तर पकडून चला की 4 ते 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल ते सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी. बाकी मार्केटिंग वगैरे सगळं फ्रीच आहे. त्याच्यानंतर डिजिटल प्रोडक्ट्सचा बिझनेस सुरू करा, जसं की वर्कशीट असेल, ई बुक्स असतील, टेम्पलेट्स, प्लॅनर्स वगैरे काही काही गोष्टी त्याने दिल्यात. युट्यूबचं चॅनल सुरू करा, एज्युकेशनल कॉन्टेंट बनवा, फायनान्स रिलेटेड, करिअर, AI टूल्स. इन्व्हेस्टमेंट तर काही झिरो आहे, पण मोस्टली युट्यूब चॅनलसाठी कधीतरी तुम्हाला माईक, ट्रायपॉड या गोष्टी आवश्यक असतात, तर त्यामुळे त्यांनी 0 to 5,000 दिली आहे. पण 5,000 खूप झाली. 1,000च्या आत तुमचा ट्रायपॉड अगदी 200-300 रुपयाला असतो, ज्याची लिंक मी तुम्हाला देते, तर ती घ्या लिंक. किंवा माईक जरी असला तरी पण तो खूप कॉस्टली नाहीये, कमी आहे, ज्याची लिंक मी पुन्हा देते, चेक करा. लोकल मार्केटिंग एजन्सीज, आता हे तर सेमच आहे. तुम्ही सोशल मीडिया एजन्सी आहे ना, त्याच्यासारखंच लोकल मार्केटिंग एजन्सी असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये मला काय फरक नाही वाटत. हे फक्त निश आहेत. हॉटेल्सला, रेस्टॉरंट्सना, शॉप्सना तुम्ही टार्गेट जे असेल तर ते करू शकता. ऑनलाईन कोचिंग करू शकताय, फ्रीलान्सिंग बिझनेस चालू करू शकताय, व्हॉट्सअप मार्केटिंग सर्व्हिसेस देऊ शकताय. ठीक आहे. आता मला हे नकोय, मला याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं हवंय. ठीक आहे. तर मी इथे खाली देते बघा, समथिंग एल्स. ठीक आहे. फिजिकल बिझनेस समथिंग, किंवा बघूयात आधी समथिंग एल्स देते, चेक करूयात वेगवेगळे येतात का. कस्टमाइज्ड गिफ्ट बिझनेस, तुम्ही गिफ्टचे वेगवेगळे गिफ्ट्स बनवून देऊ शकता. फोटो फ्रेम्स, मग्स, टी शर्ट, नेम प्लेट्स, ऑर्डर्स वगैरे या भरपूर गोष्टी आहेत. हेल्दी टिफिन सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकता, जसं की वर्किंग प्रोफेशनलसाठी हेल्दी टिफिन सर्व्हिसेस भरपूर आहेत आता सध्या बघा. ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की ज्या काही इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते तुम्हाला परचेस करावे लागतात. भरपूर लंचसाठी, डिनरसाठी, अगदी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी भरपूर गोष्टी असतात. जसं की मोडालेली कडधान्य असतात, ठीक आहे, भरपूर भरपूर गोष्टी असतात जे तुम्ही टिफिन रेडी करून सेल करू शकता. इव्हेंट डेकोरेशनचं प्लॅन चालू करू शकताय. नर्सरी आहे, गार्डनिंग सर्व्हिस असेल तर तुम्ही झाडं विकू शकताय. जर तुम्ही ग्रामीण भागात राहताय, भरपूर महिला ग्रामीण भागातल्या मला विचारत असतात की आम्हाला काय करू शकतो, आम्ही काय करू शकतो. तर तुम्ही ना तुमच्या गावामध्ये जे मिळतं, जसं की तुमच्या गावामध्ये शेणाच्या गोवऱ्या मिळतात, ठीक आहे, झाडं मिळतात, बिया मिळतात, माती पण मिळते तुमच्या इकडे, जी की शहरांमध्ये मिळत नाही. स्पेशली जे मेट्रो सिटीज आहेत ना, तर तिकडे मिळत नाही. तर तुम्ही मातीपासून सगळ्या गोष्टी ज्या असतील, खत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी विकू शकता. फक्त तुमची मार्केटिंग स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही किंवा तुमचं कॉन्टेंट त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओज जे असतील तर ते बनवावे लागतील. ठीक आहे, आणि तुम्हाला काही फारशी इन्व्हेस्टमेंट इकडे तर लागणार नाहीये. पेट केअर सर्व्हिसेस आहेत, होममेडचे फूड प्रोडक्ट्स तुम्ही बनवू शकता, लायब्ररी आहे, मोबाईल कार वॉश सर्व्हिस आहे, घरी जाऊन कार वॉश करायची, सिनियर सिटीजन असिस्टंट सर्व्हिस आहे, किड्स ऍक्टिव्हिटी बॉक्स, जसे की वर्कशीट्स असतील, क्राफ्ट मटेरियल असेल, मंथली सबस्क्रिप्शन वरती ते तुम्ही देऊ शकता. हे पण खूप बेटर आहे. ठीक आहे, म्हणजे महिन्याचा एक बॉक्स असतो, तो विकत घ्यायचा, त्याच्यामध्ये महिनाभरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या उपलब्ध होऊन जातात. भरपूर आहे. जास्त पोटेन्शियल असलेले युनिक डिझाईन, जसे की वेडिंग वेलकम बोर्ड, डेकोर रेंटल, कार्पोरेट स्नॅक बॉक्स, फेस्टिवल डेकोरेशन किट, स्टोरेज पॅकिंग सर्व्हिसेस भरपूर भरपूर आहेत. ठीक आहे, त्यावर आधारित मी 10 अजून हटके आणि कमी स्पर्धेचे स्टार्टअप दाखवू शकतो. ठीक आहे, भरपूर गोष्टी इथे आल्या. मला सर्व्हिस बेस्ड मध्ये काहीतरी हवंय. ठीक आहे, सर्व्हिस म्हणजे काय, सर्व्हिस म्हणजे काहीतरी सर्व्हिस द्यायची, जसं की ग्राफिक्सची सर्व्हिस आहे, सोशल मीडियाची सर्व्हिस आहे. विदाउट प्रोडक्ट करता तुम्ही एखादी सर्व्हिस जी असेल तर ती देऊ शकताय. तर बघा, मी त्यांना सांगितलं की सर्व्हिस रिलेटेड बिझनेस जे असतील तर ते द्या. तर बघा, एल्डर केअर असिस्टन्स, घरी जाऊन वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यायची. आता याच्यामध्ये तुम्ही तुमची एक एजन्सी किंवा एक काय बोलतात त्याला, एक कंपनी काढू शकताय. त्याच्यामध्ये तुम्ही 10 लोक, ठीक आहे, हायर करू शकताय, जे की 10 जण 10 घरांमध्ये जातील. हळूहळू तुमची कंपनी मोठी होईल, तुमच्यासोबत 20 लोक जोडली जातील, 30 असतील, 35 असतील, जे की 35 घरांमध्ये जातील. ठीक आहे, त्याच्यावरती तुमचं जे काही कमिशन असेल तर ते तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकताय. होम मॅनेजमेंट सर्व्हिसेस मला खूप इंटरेस्ट आहे, याचीच मी वाट बघत होती कुठून तरी. तर हा, होम मॅनेजमेंट सर्व्हिसेस मला हा थोडासा आवडला. मी काय करते बघा, कॉपी करते. ठीक आहे, मी इथे पेस्ट करते होम मॅनेजमेंट सर्व्हिसेस. आता मी काय करते बघा, इथे इन डिटेल, ठीक आहे, जो तुम्हाला प्लॅन आवडलाय तो घ्यायचा, इन
डिटेल. ठीक आहे. आणि इथे मराठीत लिहिते, मला महिन्याला अं, अंदाजे मला महिन्याला अंदाजे 1 लाख 1 लाख रुपये मिळतील असा डिटेल प्लॅन द्या. ठीक आहे. काय केलं मी, होम मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि तिथे लिहिलं की मला महिन्याला अंदाजे 1 लाख रुपये मिळतील अशा पद्धतीने प्लॅन जो असेल तर तो द्या. तर बघा आता त्याने मला सगळी सिस्टीम सांगायला चालू केली की होम मॅनेजमेंट एक चांगला लो इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस बिझनेस आहे. यामध्ये आपण तुम्ही स्वतः प्लंबर, इलेक्ट्रिशियन किंवा कार्पेंटर नसता, तुम्ही ग्राहक आणि सर्व्हिस प्रोव्हायडर यांना जोडण्याचं काम करता. आपण मिडल पर्सन असतो, आपण लोकांना काय करत असतो, कस्टमर्स पर्यंत जोडत असतो. ठीक आहे. जेव्हा एखाद्याच्या घरातील खालीलपैकी कामं असतात, कोणाला इलेक्ट्रिशियन पाहिजे, प्लंबर पाहिजे, सुतार पाहिजे, कारण आता भरपूर ठिकाणी बघा लोक मिळत नाहीत. ठीक आहे. सर्व्हिसमन असतात, स्किल्ड पर्सन्स जे असतील तर ते मिळत नाहीत. पेंटर्स असतील, एसी रिपेअर असेल, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन आहे, आरओ सर्व्हिस असते भरपूर लोकांच्या घरी, डीप क्लिनिंग लागतो, पेस्ट कंट्रोल लागतो, ते भरपूर लोकांना मिळत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी मला डिटेलमध्ये प्लॅन जो असेल तर तो आला. सर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क तयार करा. तर आता याच्यामध्ये ना मला फक्त चेंज करायचं आहे. मी याला सांगते की मला सगळे सर्व्हिसेस द्यायचे नाहीत, कारण एवढी लोक मी तरी लगेच कुठून गॅदर करणार. ठीक आहे. मला यातील होम डीप क्लिनिंग किंवा डीप क्लिनिंग अँड पेंटिंग सर्व्हिस सुरू करायची आहे. ठीक आहे. सुरू करायची आहे. मला डिटेल प्लॅन द्या विथ मार्केटिंग, म्हणजे मार्केटिंग कशी करायची ते पण विथ मार्केटिंग अँड मॅनेजमेंट. ठीक आहे. मार्केटिंग अँड मॅनेजमेंट. मला महिन्याला 1 लाख प्रॉफिट करायचा आहे. परफेक्ट दिलं मी त्याला. आता हा माझा आवडता पार्ट इथे आला, चेक करूयात. आता काय काय डीप क्लिनिंग पेंटिंग सर्व्हिसेस आपण देतो, त्याचा कम्प्लीट बिझनेस प्लॅन जो असेल तर तो इथे आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. तर बघा बिझनेस मॉडेल काय करतो की तुम्ही क्लिनिंग किंवा पेंटिंग स्वतः करणार नाही आहे. तुमचे काम लीड जनरेशन, कस्टमर मीटिंग, ठीक आहे, कोटेशन, टाइम मॅनेजमेंट, क्वालिटी चेक आणि पेमेंट कलेक्शन. ठीक आहे. एवढंच आपलं काम असणार आहे, ते जसं दाखवलंय. ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार, लीड जनरेट करणार, म्हणजे ज्या लोकांना खरंच सर्व्हिसची गरज आहे तर तशा लोकांपर्यंत आपण पोहोचणार. कस्टमर सोबत आपण मीटिंग करणार. ठीक आहे. कोटेशन देणार त्यांना. मग मॅनेज करणार टीम की कोण तिथे जाईल, काय करेल, क्वालिटी चेक करणार आपल्या कामाची आणि मग पेमेंट कलेक्शन. तर ही प्रोसेस असेल. आता इथे सुद्धा कस्टमर मीटिंग तुम्हाला जर नसेल जमत तर तिथे सुद्धा तुम्ही एक प्रोफेशनल पर्सन हायर करू शकताय पेमेंट बेसिसवरती किंवा मग कमिशन बेसिसवरती, की काम जर ठरलं तर तुला इतकं इतकं कमिशन मी देईन, अशा बेसिसवरती तुम्ही एखादी व्यक्ती तिकडे हायर करू शकताय. भरपूर लोक जायला तयार असतील. फक्त ती अशी पाहिजे की त्याचं कम्युनिकेशन स्किल्स चांगले पाहिजे, लोकांना पटवून देण्याची, समजून सांगण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी जी असेल ती असली पाहिजे. काम प्रत्यक्षात काय आहे बघा, क्लिनिंग आणि पेंटिंग हे दोन आहेत जे आपल्याला करून घ्यायचे. तर डीप क्लिनिंग मध्ये काय काय येतं बघा, आपण फुल होम डीप क्लिनिंग, पूर्ण घराचं डीप क्लिनिंग देऊ शकतो. मग आपण 1 BHK 2 BHK अकॉर्डिंगली प्राइसिंग जे असेल तर ते ठरवू शकतो. किंवा मग कार्पेट एरिया किती आहे, 500 स्क्वेअर फीट आहे, 700 स्क्वेअर फीट आहे, त्यावरती आपण ठरवू शकतो. फक्त किचन डीप क्लिनिंग करायचंय, किचन कट्टा असेल, फ्रीज असेल, भरपूर. मग त्याच्यामध्ये आपले पण टर्म्स अँड कंडिशन्स असतील की किचन मध्ये आपण काय काय करणार आहोत, फ्रीज कव्हर होतो का, ठीक आहे, किंवा मग अदर इक्विपमेंट्स काय असतील तर ते कव्हर होतात का, चिमणी वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी असतील. बाथरूम डीप क्लिनिंग आला, सोफा क्लिनिंग, मग सोफ्याचे सुद्धा रेट्स असतात, 5 सीटर किती, 3 सीटर किती, मॅट्रेस क्लिनिंग, ऑफिस क्लिनिंग, शॉप क्लिनिंग, पोस्ट कन्स्ट्रक्शन क्लिनिंग, कन्स्ट्रक्शन बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एक वेळ क्लिनिंग करावं लागतं, ऍसिड वॉश वगैरे भरपूर गोष्टी असतात, तर त्या आपण करून देऊ शकतो. आणि पेंटिंग मध्ये जर म्हटलं तर आतल्या बाजूचं पेंटिंग असेल, एक्सटेरियरचं पेंटिंग, बाहेरच्या बाजूने बिल्डिंग पेंट करायचे, टेक्स्चर पेंटिंग, वेगवेगळे टेक्स्चर्स असतात त्याच्यामध्ये, सध्या आले, वॉटरप्रूफिंग करायचं असते, ऑफिस असेल, शॉप असेल, पेंटिंग. ठीक आहे. तर या गोष्टी आपण करू शकतो. आता इनिशियल इन्व्हेस्टमेंट काय आहे बघा, दिलंय व्हिजिटिंग कार्ड तर 1,000 रुपये मध्ये तुमचे, मला वाटतं की 1,000 रुपये पण खूप जास्त झाले, 400-500 रुपये मध्ये तुमचे 1,000 कार्ड तयार होतात. ठीक आहे. ग्राफिक्स तुम्ही इथेच बनवू शकता. व्हिजिटिंग कार्ड कसं बनवायचं ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी डिटेलमध्ये तुम्हाला या आठवड्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिजिटिंग कार्ड कसं बनवायचं एआयच्या मदतीने, तर ते मी डिटेलमध्ये शिकवेन. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला सगळे डिजिटल स्किल्स जे असतील तर ते शिकायला मिळतात.
व्हॉट्सअप बिझनेस सेटअप म्हणजे व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तर काय व्हॉट्सअप तर फ्रीच आहे, झिरो. गुगलला पण झिरो, काहीच फ्री नाही, फ्रीच आहे, काहीच पैसे नाहीत. फेसबुक पेज पण फ्री आहे. लोकल मार्केटिंग मटेरियल, आता लोकल मार्केटिंग मटेरियल मध्ये तुम्ही बॅनर्स बनवू शकताय किंवा मग तुम्ही पॅम्पलेट्स, पोस्टर्स वगैरे काय असेल तुमचं प्रिंटिंग मटेरियल ट्रेडिशनल मेथड मधले जे वापरताय तर ते करू शकताय. ठीक आहे. कंटिजन्सी म्हणजे काय मला माहित नाही आहे, मला माहित नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. मी काय करते मला माहित नाही आहे ना, मी काय करते ChatGPT लाच विचारते म्हणजे काय. ठीक आहे. कारण आता आपल्याकडे AI टूल्स आहेत त्यामुळे काय माहित नाही असं म्हणायचं नाही, लगेच पुढे जायचं आणि ते शोधायचं काय आहे ते. ठीक आहे. कंटिजेन्सी म्हणजे आकस्मिक परिस्थिती, अनपेक्षित घटना किंवा अचानक उद्भवणाऱ्या समस्या. अच्छा, म्हणजे इमर्जन्सी फंड्स. इमर्जन्सी फंड्ससाठी तुम्हाला 4,000 रुपये ठेवायचे एक्स्ट्राचे. ठीक आहे. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची 10,000च्या आत जी असेल तर ती होऊन जाते. किंवा मग जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग वगैरे करणार असाल ते खूप बेस्ट राहतं. तर मग साधारण एक आठवड्याला 1,000चं बजेट तुम्ही लावू शकता. टीमचं स्ट्रक्चर बघा, जर डीप क्लिनिंग असेल तर एक क्लिनिंग सुपरवायझर असेल, 3 ते 4 क्लिनिंगचा स्टाफ असेल. 3 ते 4 लोक तर तुम्हाला कंपल्सरी लागतीलच. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमची टीम जी असेल त्याच्यासोबत डिसाईड करून घ्या. पेंटिंग असेल तर एक कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडे असायला हवा आणि मग जी काही तुमची साईज आहे तुमच्या बिल्डिंगची त्याच्यावरती तुमची जे काही असेल तर ते ठरतं. ठीक आहे. प्राइसिंग स्ट्रॅटेजी दिली आहे बघा, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली चेंज करू शकताय. ठीक आहे. जसं की 1 BHK साठी 3,500 ते 5,000 विथ मटेरियल. ठीक आहे. 2 BHK साठी इतकं, 3 BHK साठी इतकं. जर कम्प्लीट फुल बंगलो करायचं असेल विथ बाल्कनी वगैरे, ठीक आहे, मग बाल्कनी किती आहे, जिना किती आहे, कारण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आधीच तुम्हाला ठरवायच्या आहेत. तुमचं प्रॉफिट मार्जिन 20 ते 40% जे असेल तर ते असतं. आणि मग पेंटिंग मध्ये पण दिलं बघा, वेगवेगळे अमाऊंट पेंटिंगची पण दिली आहे. रेव्हेन्यू प्लॅन ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. महिन्याला जर तुम्हाला 20 प्रोजेक्ट मिळाले, ठीक आहे, 20 जर प्रोजेक्ट मिळाले तर ऍव्हरेज प्रॉफिट 2,000 जे असेल तर ते प्रत्येक ह्याला कामासाठी तर 40,000 होतं. ऑलमोस्ट जास्त मिळतं. ठीक आहे. 2,000 नाही, जास्त मिळतं. बट तुम्ही तुमचे रफ, हे आता रफ कॅल्क्युलेशन, तुम्ही तुमचे स्वतःचे कॅल्क्युलेशन करून बघा. ठीक आहे. तर 2,000ने जरी तुम्ही 20 कमिशनने जरी तुम्ही 20 क्लायंट्स महिन्याला केले तरी पण तुम्हाला 40,000 रुपये जे असेल तर ते डीप क्लिनिंगचे मिळतात. ठीक आहे. तर यासाठी मार्केटिंग स्ट्रॉंग पाहिजे. 20 क्लायंट्स आले पण पाहिजे राईट महिन्याला, तर त्यासाठी मार्केटिंग स्ट्रॉंग पाहिजे. मग तुम्ही शहर पण वाढवू शकताय. आणि पेंडिंगच्या महिन्याला 5 प्रोजेक्ट तुमच्याकडे असतील, 15,000. ठीक आहे. बेसिक काम तुमचं 15,000ने असेल तर 75,000 जे असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. म्हणजे ऍव्हरेजली तुमचा प्रॉफिट जो असेल तर तो साधारण 1,15,00,000च्या आसपास जो असेल तर तो मिळून जातो. ठीक आहे. आता इथे फक्त पेंटिंगच्या महिन्याला 5 प्रोजेक्ट आहेत, पण कामगारांचे पगार याच्यातून कट नाही केलेले, जे मला समजतंय माझ्या बघण्यात जे आलं तर ते मी तुम्हाला सांगते. सो तुम्ही त्या अकॉर्डिंगली ते ऍडजस्टमेंट करा. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली तुमच्या हातात किती राहतात. ठीक आहे. मार्केटिंगसाठी काय, फेज 1 लोकल प्रेझेन्स, तुम्हाला तुमचा लोकल प्रेझेन्स करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं गुगल बिझनेस प्रोफाईल जे असेल तर ते सेट करायचं आहे. जे की जर तुम्हाला शिकायचं असेल की गुगल बिझनेस प्रोफाईल कसं सेट करायचं तर ते देखील मी तुम्हाला नेक्स्ट वीकच्या व्हिडिओमध्ये जे असेल तर ते ऍड करेन. हा पण पार्ट, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे जे तुम्हाला शिकायचं आहे ना तर ते खाली कॉमेंट करा, म्हणजे मला पण आयडिया येते की कशा कशावरती पुढचे जे व्हिडिओज असतील तर ते आपण बनवू. ठीक आहे. सोसायटीमध्ये मार्केटिंग करू शकता. जर अपार्टमेंट्स वगैरे असतील मोठ्या मोठ्या तर मग तुम्ही सोसायटीची परमिशन घेऊन सोसायटीमध्ये मार्केटिंग करू शकता. गेट वरती लावू शकता किंवा मग पॅम्पलेट जे असतील तरी वाटू शकता. मोस्टली वॉचमॅन्स वगैरे असतात सोसायटीचे, तर त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना सांगा. ठीक आहे. ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील कशा प्रकारे, किंवा मग ते पॅम्पलेट्स वगैरे जे काही असतील किंवा ते लावण्याची परमिशन वगैरे जे असतील तर ती देतील. व्हॉट्सअप मार्केटिंग करा, बिफोर आफ्टर फोटोज, कस्टमर रिव्ह्यूज वगैरे. ठीक आहे. रेफरल प्रोग्राम घ्या. जुन्या ग्राहकांना नवीन ग्राहक आणले तर 500 रुपीजचा कॅशबॅक द्या, म्हणजे रेफरल, किंवा मग 10% डिस्काउंट द्या. ठीक आहे. या गोष्टी झाल्या. फेसबुक, इंस्टाग्राम कंपल्सरी वापरा, कंपल्सरी वापरा. म्हणजे जे काही व्हिडिओज, रील्स क्लिनिंगचे असतील, पेंटिंगचे असतील, बिफोर आफ्टर ट्रान्झिशन जे काय झालेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन जे काय झालेलं आहे त्यासाठी क्लिनिंग ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहेत, पेंटिंगचे झालेले आहेत. कस्टमर टेस्टिमोनियल्स घ्या, क्लायंट कडून व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या आणि तुमच्या टीम मेंबर्सची कामं दाखवा की कशा पद्धतीने ते काम करतात. रोज 2 रील्स अपलोड करा. पोस्ट नको, फोटो नको आहेत आपल्याला, आपल्याला काम हवं, रील्स अपलोड करायचे. फेज 3 मध्ये पेड ऍडव्हर्टिजमेंट. आता फेज 3 मध्ये पेड ऍडव्हर्टिजमेंट करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिल्याच फेज मध्ये हे पेड ऍडव्हर्टिजमेंट जे असतील तर ते स्टार्ट करा. दुसऱ्या आठवड्यापासून, पहिल्या आठवड्यात थोडा कंटेंट जाऊन देईल, दुसऱ्या आठवड्यापासून पेड ऍडव्हर्टिजमेंट डिजिटल मार्केटिंग ऍक्च्युअल मध्ये जे असेल तर ते करायला चालू करा. ठीक आहे. डेली मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये न्यू इन्क्वायरीज चेक करा. ठीक आहे.
साईट व्हिजिट्स किती आहेत किंवा कोणत्या आहेत ते व्यवस्थित शेड्यूल करून ठेवा. दुपारी कोटेशन्स पाठवा, टीमचे फॉलोअप्स घ्या, इव्हनिंगला कस्टमरला फीडबॅक द्या, पेमेंट कोणाचं कलेक्शन करायचं असेल तर ते करा. लीड मॅनेजमेंटसाठी गुगल शीट, ठीक आहे, एक्सेल्स वगैरे तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमरचं नाव, मोबाईल नंबर, सर्व्हिस कोणती पाहिजे आहे, कोटेशन त्यांचं, म्हणजे समजा कस्टमरला तुम्ही पहिल्या वेळेला 5,000चं कोटेशन दिलंय आणि जर ते कोटेशनच किंवा ती अमाऊंटच तुमच्याकडे नसेल आणि दुसऱ्या वेळेला 7,000चं दिलं तर मग ते थोडंसं प्रोफेशनल वाटत नाही. त्यामुळे त्यांना कितीचं कोटेशन दिलंय ती अमाऊंट तिकडे लिहा. त्यांचं स्टेटस काय आहे की बाबा आम्ही 2 महिन्यात करू, 3 महिन्यात करू, त्यांचं स्टेटस लिहून ठेवा. फॉलोअप डेट की बाबा कधी करायचं आहे तर आम्हाला पुढच्या आठवड्यात कॉल करा, भरपूर जण सांगतात, मग तुम्ही ती फॉलोअप डेट ठेवा पुढच्या आठवड्याची. पेमेंट स्टेटस काय आहे त्यांचा, कधी पेमेंट करणार आहेत वगैरे, किंवा काही ऍडव्हान्स केलेला असेल तर ते सगळं गुगल शीटमध्ये तुम्ही लिहून ठेवा. 90 दिवसाचा रोडमॅप दिलेला आहे. पहिल्या महिन्यामध्ये क्लिनिंगचे कॉन्ट्रॅक्टर्स, पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्टर्स जे असतील तर ते जमा करा. गुगल बिझनेस प्रोफाईल घ्या, 10 प्रोजेक्ट सुरू करायला. दुसऱ्या महिन्यामध्ये रेफरल सिस्टीम सुरू करा. ऍडव्हर्टिजमेंट चालू करा, जे की मी तुम्हाला ऍड्स मोस्टली पहिल्या महिन्यातच सजेस्ट करते करा. तिसऱ्या महिन्यामध्ये प्रोजेक्ट वाढवा आणि मग तुमचा हा जो असेल तर तो सक्सेसचा डिटेलमध्ये फॉर्म्युला असेल की लीड जनरेट करा, ठीक आहे, कोटेशन द्या लगेचच त्यांना वेळ लावू नका कोटेशनसाठी. चांगले कॉन्ट्रॅक्टर्स द्या, चांगली माणसं द्या, सो दॅट ते रेफरल तुम्हाला अजून कामाची असेल तर ती मिळतात. कस्टमरचे रिव्ह्यूज कलेक्ट करा, त्यांची कामं, त्यांचे व्हिडिओज वगैरे घ्या. रेफरल सिस्टीम जी असेल तर ती चालू करा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने कुठलाही तुमचा बिझनेस असेल तर त्यासाठी तुम्ही कम्प्लीट डिटेल्ड बिझनेस प्लॅन जो असेल तर तो काढून घेऊ शकताय. अगदी डिटेलमध्ये सांगा की मला महिन्याला 1,00,000 रुपये कमवायच्यात आणि मग तुमचा जो कुठला प्लॅन असेल बिझनेस प्लॅन तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं जे काय हे असेल तर ते सांगा. तर डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल, पण तो प्लॅन मॅच करण्यासाठी तुम्हाला कष्ट घेतले पाहिजेत, तेवढी जिद्द तुमच्यात असायला हवी, ठीक आहे. तर हे आलंय, ठीक आहे, हे आलंय, मग हे मी कसं करू, काय करू, करायचं नसेल तर 100 गोष्टींची कारणं मिळतात तुम्हाला की मला हे करायचंच नाहीये. आणि करायचं असेल तर 100 अडचणींवरती मात करून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जे करायचं आहे ना ते आपण करतो. त्यामुळे माझी तुम्हाला स्पेशली कळकळीची विनंती आहे, स्पेशली महिलांना, तर वेळ असेल तर नक्कीच एखादं काम जे असेल तर ते चालू करा. तुमचा बिझनेस प्लॅन कोणता आहे, बिझनेस आयडिया कोणती आहे, तर ते मला कॉमेंट करून नक्कीच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे चांगले चांगले व्हिडिओज येतील. व्हिजिटिंग कार्डचा एक पॉईंट आपण घेतला, गुगल माय बिझनेसचा पॉईंट घेतला, त्याचे व्हिडिओज येतील. त्यामुळे व्हिडिओज नक्की बघा. आय नो की ज्यावेळी एंटरटेनमेंटचा एखादा व्हिडिओ असतो आणि एज्युकेशनल एखादा व्हिडिओ असतो तर भरपूर जणचं मन एंटरटेनमेंटकडे जास्त वळतं, पण आयुष्यात जर नक्कीच काहीतरी करायचं असेल ना, बदल घडवायचा असेल ना स्वतःमध्ये, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओज बघा. कारण मी सुद्धा स्ट्रगल करत इथपर्यंत आलेली आहे, भरपूर गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते आणि तेच मोटिवेशन मी तुमच्याकडे जे असेल तर ते पास करत असते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.